नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज खास तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे पौष रविवाराची गोष्ट. तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. एक राजा होता. त्याला मुलं बाळ नव्हती, त्यामुळे त्याची राणी फार उदास राहत असे. राणीची एक दासी होती. तिला राणीला असं उदास बघवत नसे. तिने काय केलं, राणीला एक मैना आणून दिली. आता राणी त्या मैनेसोबत खूप रमायची. राणीने त्या मैनेला माणसासारखं बोलणं पण शिकवून दिलं होतं. राणी त्या मैनेवर खूप प्रेम करायची. एकदा काय झालं की राजवाड्यासमोरून एक वरात जाते. ती वरात बघून राणीच्या मनात विचार येतो, आपणही आपल्या मैनेचं लग्न करायला पाहिजे. राणी हा विचार दासीला बोलून दाखवते. दासी म्हणते, हो राणी साहेब, तुमचं अगदी बरोबर आहे, मैनेचं लग्न हे व्हायलाच पाहिजे. राणी राजाला हा विचार सांगते. राजाला फार विचित्र वाटते आणि तो म्हणतो, अगं मैनेचं तरी कुठे कधी लग्न होत असते का? पण राणी खूप हट्ट करते. शेवटी नाईलाजाने राजा होकार देतो. आता मैने करता एक राजकुमार शोधला जातो आणि दासी लग्नाच्या वेळी फार हुशारीने मैनेचं लग्न त्या राजकुमारासोबत लावून देते आणि तेवढ्याच हुशारीने ती त्या मैनेला वरात विदेच्या वेळेस पालखीत बसवून देते. हा राजकुमार आपली वरात घेऊन जात असतो. अर्ध्या रस्त्यात त्याला वाटतं की आपल्या बायकोला काही हवं आहे की नाही ते विचारायला पाहिजे, म्हणून तो ती वरात थांबवतो आणि पालखीजवळ जाऊन बघतो तर काय तिथे राजकुमारी नसून मैनेचा पिंजरा होता. ते बघून त्याला फार वाईट वाटतं आणि त्याच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे. तो ती वरात घेऊन सरळ आपल्या राजवाड्यात न जाता गावाच्या बाहेर त्याचा एक अजून वाडा असतो, तिथे तो आपली वरात घेऊन जातो. आता मैनेसोबत तो राहू लागतो. त्याच्या घरचे लोक विचारतात, तुझी नववधू तू का घेऊन नाही आला घरी? तो काहीतरी आपले गोल मोल उत्तर देतो आणि मग ते लोक त्याला पुढे काही विचारत नाही. आता हा काय करायचा, त्या मैनेला रोज दाणा द्यायचा, पाणी द्यायचा. ती मैना छान माणसासारखी बोलायची. यालाही खूप बरं वाटायचं. पण शेवटी याला हे दुःख होतं की आपली फसवणूक झाली आहे, आपलं लग्न मैनेसोबत झालंय. पुढे काय होते की या राजकुमाराच्या भावाचं लग्न ठरतं. याच्या भावाचं लग्न ठरल्यावर याच्या भावजे यायला म्हणतात, भाऊजी, आता लहान दिराच्या लग्नाचे काम आम्ही एकट्याने नाही करायचे, तुमच्या बायकोलाही आमच्या मदतीसाठी पाठवा. हा विचार करतो, आपली बायको तर मैना आहे, ती कशी काय यांना मदत करू शकेल? आणि या विचारात हा आपल्या राजमहालात येतो. हा आपला विचारात बसला असतो. ती मैना त्याला विचारते, तुम्ही कुठला विचार करत आहे? त्यावर तो सांगतो की माझ्या भावजयांचं असं म्हणणं आहे की माझ्या भावाच्या लग्नात तू पण त्यांना बरोबरीने मदत करायची. ती म्हणते, बस इतकुशी गोष्ट? तुम्ही त्यांना सांगा की आपल्याला कुठले कुठले कामं करायचे, मी सगळ्या कामाला त्यांना मदत करेल. हा जातो आणि आपल्या भावजयांना विचारतो की आता आपल्याला लग्नासंदर्भात कुठले कामं करायचे. त्या सांगतात की आपल्याला सर्वात आधी आपल्या राजमहालाची सफेदी करायची आहे. हा वापस येऊन मैनेला सांगतो की त्यांनी सांगितलंय की आता आपल्याला सफेदी करायची आहे. मैना त्यांना सांगते की तू माझा एक निरोप दे तुझ्या भावज्यांना की तुम्ही चुना भिजवून त्या बादल्या भरून घराच्या बाहेर ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी पुषाईतवार असतो. या महिनेला पुषाईतवाराचा व्रत असते. ही राजकुमाराला म्हणते की तू माझा पिंजरा उघडून दे. पहाटे राजकुमार पिंजरा उघडून देतो. ही मैना त्या राजाच्या महलात जाते आणि बाकी पक्षी अजून पक्ष्यांना बोलवते आणि सगळे पक्षी मिळून त्या ज्या रंगाची बादली असते त्याच्यात आपले पंख बुडवून ते पुन्हा पंख जाऊन त्या राजमहालाच्या भिंतीला चिपकायचे. असं करत करत ते राजमहालाची सफेदी करून देतात. पहाटे सकाळ झाल्यानंतर जेव्हा सगळे लोक उठतात तर त्यांना राजमहालाची सफेदी झालेली दिसते. त्यांना खूप आश्चर्य वाटते. आता ही मैना तिथे सफेदी केल्यानंतर नदीवर जाते, आंघोळ करते. सूर्यनारायणाचं तिला व्रत असते. सूर्यनारायणाची ती उपासना करते आणि आपल्या पिंजऱ्यात येते. राजकुमाराला आता त्याच्या भावज्या म्हणतात, बापरे, तुमच्या बायकोनी एकटीने एवढं कसं काय सगळं सफेदी केली? त्यालाही खूप आश्चर्य वाटते. मग असं करत करत 4-5 दिवस जातात. मग त्याच्या भावज्या त्याला म्हणतात की भाऊजी, आपल्याला की नाही आता निवडण करायचंय. तुमच्या बायकोला तुम्ही सांगा की ती आम्हाला मदतीला येईल.
हा येतो मैनेला पुन्हा सांगतो. मैना म्हणते, तुम्ही त्यांना सांगा की सगळं धान्य घराच्या बाहेर ठेवून द्या. हा त्यांना तसाच निरोप देतो. त्या घराच्या बाहेर धान्य ठेवून देतात. धान्याच्या कोठ्या घराच्या बाहेर ठेवून दिल्या जातात. पहाटे मैना उठते आणि आपल्या सगळ्या पक्षी मित्रांना गोळा करते आणि ते सगळे मिळून त्या धान्यातून खडे गोटे निवडून टाकतात. आता राजकुमाराला पुन्हा त्याच्या भावज्या म्हणतात, बापरे, तुमची बायको तर फारच सुगरण आहे. किती छान स्वच्छ काम करून ठेवलंय, किती छान निवडून ठेवलंय. त्याला आनंद होतो. तो येऊन मैनेला सांगतो की तुझं फार कौतुक केलं त्यात मी. पुढे काय होते, काही दिवसांनी त्या राजकुमाराच्या भावाची वरात जाते. त्यावेळी ती मैना त्याला सांगते की तू माझा पिंजरा उघडून ठेवशील, मला सूर्यनारायणाचं व्रत आहे, मला कुशाईद्वारी जाऊन नदीकाठी आंघोळ करून नारायणाची उपासना करायची असते. तो पिंजरा उघडून भावाच्या लग्नाच्या वरातीला जातो. इकडे काय होते की तिसरा कुशाईद्वार येते आणि ही मैना आपली सूर्यनारायणाची आराधना करण्याकरता पिंजऱ्यातून बाहेर निघते, राजमहालातून बाहेर निघते, नदीच्या काठी जाते, सूर्यनारायणाची उपासना करते. पण जेव्हा ती वापस घरी येत असते तर राजमहालाचं दार कोणीतरी बंद करून दिलेलं असते. त्यामुळे तिला त्या घरात येता येत नव्हतं. ती खूप विलाप करू लागते, सूर्यनारायणाचं धावा करू लागते की नारायणा, आता मी माझ्या घरात कशी जाईल. आणि तिच्या ह्या विलापाने सूर्यनारायण तिच्यावर प्रसन्न होते आणि तिला आशीर्वाद देते की तू आता मैनेची ऐवजी एक मुलगी करून देते तिला. आणि आता ही एक सुंदरशी मुलगी बनून ती राजकुमारी बनून त्या महलात वापस येते. राजकुमारी जेव्हा महलात वापस येते तर त्या घरातले जे नौकर चाकर होते, गडी माणसं होते, त्यांनी राजकुमारीला कधीच पाहिलेलं नसते. कारण राजा एकांतात त्या मैनेशी बोलत असते. तिथे कुठलेच दासदासींना प्रवेश नसेल. आणि आता ही जेव्हा जाते तर सगळ्यांना ती सांगते की मीच राजकुमारी आहे, मीच या घराची महाराणी आहे. आणि मग ते दासी तिला घरात घेतात. आता हा जो राजकुमार आहे आपल्या भावाच्या लग्नातून जेव्हा परत येतो तर त्याला आठवण येते आपली मैना कशी असेल, म्हणून हा भेटायला तिला येतो. हा तिला भेटायला आल्यानंतर त्याला त्याची मैना न दिसून एक सुंदर बाई दिसते. तो तिला विचारते, माझी मैना कुठे गेली आहे. मग ती मैना त्यांना सांगते की मला सूर्यनारायणांच्या आशीर्वादाने सूर्यनारायणांनी मला बाई केलाय. आणि त्याला खूप आनंद होतो. मग तो आपल्या बायकोला घेऊन आपल्या घरी जातो आणि सगळ्यांना त्याच्या बायकोला पाहून खूप आनंद होतो. मग त्या मैनेच्या आई वडिलांनाही बोलवलं जातं आणि सगळे मिळून छान सूर्यनारायणाची उपासना करतात. सगळे छान संसार करू लागतात. जसं नारायणाने तिला दिलं तसं सर्वांना सुख द्यावं हीच प्रार्थना.